मुलं पालेभाज्या खात नसतील तर असा पदार्थ त्यांना नक्की खाऊ घाला। नमस्कार, स्वागत आहे सर्वांच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। हा व्हिडिओ कालचा आहे। काल रविवार होता, मुलांना सुट्टी होती। सकाळी सकाळी असा थोडासा टाइमपास झाला आणि त्यानंतर मग घर वगैरे स्वच्छ झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर उंबरठ्यावरती मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर हे एक पार्सल आलेलं होतं। हे सुद्धा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं। ते फ्रीजसाठी कवर होतं, तर छान असं ग्रे कलरचं कवर आहे, तर ते मी फ्रीजवरती टाकून घेतलं आणि त्यानंतर मग मनी प्लांट होता, तो थोडा खराब झालेला होता, त्याचं पाणी वगैरे बदललं आणि त्यानंतर तो सुद्धा उन्हामध्ये ठेवला। त्यानंतर सकाळची जेवण वगैरे झाली होती आणि असे 2 जार मी डीमार्टमधून आणले होते, ते खूप छान आहे। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला ज्यूस वगैरे घेण्यासाठी खूप उपयोगात येतात, त्यामुळे मी ते घेतले। त्यानंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे झाला आणि दिवे वगैरे लावून घेतले आणि मग रात्रीच्या जेवणासाठी मी सकाळीच मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती, तर त्याचे मला करायचे होते धिरडे। उन्हाळ्यामध्ये जर आपण असे मुगाच्या डाळीचे धिरडे केले तर ते आपल्यासाठी खूप छान छान पौष्टिक असतात आणि तेवढेच ते थंड देखील असतात, त्यामुळे हा पदार्थ आपण उन्हाळ्यात नेहमी आवर्जून करावा, कारण हे जे धिरडे आहे ते खूप छान होतात आणि करायला सुद्धा तितकेच सोपे असतात। त्याच वेळेस आपल्याला संध्याकाळच्या जेवणाला काय करावं असा प्रश्न पडतो, तर त्यावेळेस असे धिरडे नक्की करून बघा, खूप छान होतात। तर इथे मीठसुद्धा संपलेलं होतं, म्हणून मग मी ते एका छोट्या बरणीमध्ये काढून घेतलं। तर हे उपवासाचं मीठ मी वेगळं ठेवत असते। तर नंतर मिश्रण छानपैकी एकजीव झालेलं होतं, त्याच्यामध्ये मी मीठ, ठेचा, कोथिंबीर आणि कांदा, काकडी हे सगळं एकजीव करून टाकलेलं होतं। काकडी जी आहे ती मी किसून घेतली होती, जेणेकरून आपले धिरडे जे आहे ते तुटणार नाही। तर त्याचे छानपैकी धिरडे टाकून घेतले आणि छानपैकी मंद आचेवरती धिरडे होऊ दिले। आता धिरडे तयार झाले होते, त्याच्यासोबत मी छान असं लोणचं घेतलं आणि मुलांना ते खायला दिलं। मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर त्यांना अधूनमधून असे पदार्थ नक्की खाऊ घाला, त्याने त्यांना पालेभाज्या सुद्धा मिळतात आणि चवीला सुद्धा खूप छान होतात, त्यामुळे मुलं ते आवडीने खातात। तर वगैरे तयार झालेले होते, तर ते मुलांना खायला दिले आणि त्यानंतर मग किचन ओटा थोडा खराब झालेला होता, तर तो मी स्वच्छ करून घेतला, भांडी वगैरे सुद्धा घासून घेतली आणि त्यानंतर सगळं किचन ओटा झालेला होता। त्यानंतर पाण्याची सुद्धा टाकी मी रात्रीच भरून ठेवली। कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल एक लाईक, भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।